इचलकरंजी, कबनूर, खोतवाडी आणि तारदाळ परिसरात अवैध सावकारीचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरलंय. अनेक कुटुंबांचं आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्याचा आरोप छत्रपती शासन महिला आघाडीच्या दिव्या मगदूम यांनी केलाय. अनेक कुटुंब कर्जाच्या विळख्यात अडकून उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखावेत, पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा आणि अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आघाडीच्या वतीनं आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी शंखध्वनी करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. अवैध सावकारीसोबतच महिलांचा अनैतिक व्यापार करून आर्थिक वसुली प्रकरणातील पसार असलेल्या मुख्य संशयिताला तातडीनं अटक करावी, त्याला मदत करणाऱ्या आणि अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देणाऱ्या सर्व संबंधितांवरही गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी आघाडीच्या कार्यकर्त्या आणि महिला उपस्थित होत्या.